हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण जानेवारी एक्झाम इव्हेंटमध्ये कशा प्रकारे MSCITचे क्वेश्चन्स विचारले जातात तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओला फटाफट करूया सुरू। आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। आणि जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर बघा, आपली पूर्ण इथे सर्व माहिती आलेली आहे। आपली एक्झाम सुरू झालेली आहे। इथे या ठिकाणी बघा तुमचा फोटो असणार आहे, या ठिकाणी तुमचे नाव असणार आहे, पूर्ण नाव असणार आहे, त्यानंतर इथे तुमचा सीट नंबर असणार आहे। आणि इकडे बघा आपला 1 घंट्याचा टायमिंग इथे स्टार्ट झालेला आहे। 1 तास तुम्हाला मिळतो पेपर सोडवण्यासाठी। सर्व पेपर व्यवस्थित वाचून सोडवायचा आहे। त्यानंतर बघा याच्यातनी 3 लेवल आहे आणि तिन्ही लेवलमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स दिलेले आहे। तर तिन्ही लेवल मिळून आपल्याला 15 ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न विचारले जातात आणि 35 प्रॅक्टिकलचे प्रश्न विचारले जातात। तर ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी आपल्याला 6 मार्क आवश्यकता आहे पास होण्याकरता आणि प्रॅक्टिकलमध्ये 14 मार्काची गरज आहे। तर एकूण आपण 20 मार्कासुद्धा MSCITची फायनल एक्झाम पास होऊ शकतो। आणि पूर्ण प्रश्नांची संख्या 50 दिलेली आहे आणि प्रत्येकाला 1 मार्क असा दिलेला आहे। तर बघा आपल्याला लेवल 1 दिलेला आहे, लेवल 2 आणि लेवल 3 सर्व सोडवायचं आहे व्यवस्थित काळजीपूर्वक। आणि त्यानंतर इथे एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं सगळं सोडून झाल्यानंतर। तर बघा इथं पहिले आपण ऑब्जेक्टिव्ह सोडू लेवल 1 मधले। पहिला क्वेश्चन आहे बघा, कमी प्रकाशाच्या वातावरणात उपयुक्त असलेल्या वेबकॅमवर कोणते लाईट असतात म्हटलेलं आहे। तर याच्यातनी कोणते असते बघा, LED लाईट असतात त्याच्यावर। ह्या ऑपरेटिंग सिस्टीमपैकी कशात ग्राफिकल यूजर इंटरफेस नसतो म्हटलेला आहे। तर ग्राफिकल यूजर इंटरफेस हे कशात नव्हतं बघा, MS-DOS मध्ये नव्हतं। तर याचं उत्तर MS-DOS असणार आहे आणि नंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर आहे बघा, प्लग इन हे आपोआप सुरू होणारे प्रोग्राम्स असून ब्राउझरचा एक भाग म्हणून कार्य करतात म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर हे बरोबर आहे। पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते म्हटलेलं आहे। तर आपण जो डेटा प्रोसेस करते त्याचे युनिट कशाला म्हटले जाते बघा, तर डेटा प्रोसेसिंग युनिट हे CPU ला म्हटले जाते। कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते म्हटलेलं आहे। तर कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये ऑप्टिकल प्रकारची टेक्नॉलॉजी वापरली जाते। तर याचं उत्तर ऑप्टिकल आहे। त्यानंतर बघा, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज पारंपरिक पद्धतीने पाठवणे व स्वीकारणे यासाठी डॅश डॅश ह्या जलद व कार्यक्षम असा पर्याय उपलब्ध करून देतो म्हटलेला आहे। तर याचं उत्तर आहे बघा ईमेल आहे। तर बघा आपलं पहिलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे। त्यानंतर आपण प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। तर प्रॅक्टिकलमध्ये जा आणि पहिलं प्रॅक्टिकलचा क्वेश्चन इथून स्टार्ट करायचा आहे। तर क्वेश्चन्स व्यवस्थित वाचून सोडवा। काय म्हणते बघा, सपोर्टमधलं क्वेश्चन डॉक्युमेंट फाईल कॉपी करा म्हणते आणि सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समध्ये त्या फाईलची डुप्लिकेट फाईल तयार करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला इथं आता डुप्लिकेट फाईल तयार करा म्हटलेलं आहे। तर त्यासाठी आपल्याला सपोर्टमध्ये जायचं आहे आणि सपोर्टमध्ये गेल्यानंतर बघा इथे क्वेश्चन डॉक्युमेंट फाईल म्हटलेलं आहे। तर याच्यातलं क्वेश्चन डॉक्युमेंट फाईलला सिलेक्शन करा आणि या फाईलला कॉपी करा म्हणते। तर कॉपी करण्यासाठी राईट क्लिक करा आणि राईट क्लिक करून आपण इथून कॉपी करू शकतो। तर इथून कॉपी करून घ्या। कॉपी झाली ती फाईल आणि कशातनी पेस्ट करा म्हटलेलं आहे, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समध्ये त्या फाईलची डुप्लिकेट तयार करायची आहे। तर ऑलरेडी आपण सपोर्टमध्येच आहो, त्यामध्ये होममध्ये जायचं आहे, त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि त्यामध्ये कुठेही राईट क्लिक करायचं आहे माऊसच्या मदतीने आणि तिथे जाऊन ते पेस्ट करायचं आहे। पेस्ट केलं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्स पाथमध्ये असणाऱ्या कॉपीला ब्लेंड्स म्हणून रिनेम करा म्हटलेलं आहे। आता कॉपी जिथं नाव आहे ना तर त्या ठिकाणी आपल्याला ब्लेंड्स हे नाव द्यायचं आहे, रिनेम करायचं आहे। तर बघा सपोर्टमध्ये जा, त्यानंतर होममध्ये जायचं आहे आणि त्यानंतर इंडेक्समध्ये जायचं आहे। बघा तिन्ही फोल्डर आपण ओपन केले। त्यानंतर बघा इथं फाईल दिलेली आहे, या फाईलला आपल्याला कोणतं नाव द्यायचं आहे, ब्लेंड्स। तर नाव देण्यासाठी राईट क्लिक करा त्याच्यावरच आणि इथून आपल्याला रिनेम करायचं आहे। रिनेम केलं आणि त्यामध्ये आपल्याला बघा व्यवस्थित नाव टाईप करून घ्या, जसं आहे तसं टाकायचं आहे। आणि त्याच्या पुढे जे एक्सटेन्शन फाईल दिली आहे त्याला काहीही करायचं नाही, जे फक्त नाव आहे ते चेंज करा। बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिट करायचं आहे।
सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधून इंट्रोडक्शन टेक्स्ट फाईल कॉपी करा म्हणते आणि स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे. तर सपोर्टमध्ये जा आधी, त्यानंतर होम फोल्डरमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर इंडेक्स फोल्डरमध्ये जायचं आहे. याच्यामध्ये गेलं आणि त्यानंतर काय म्हटलेलं आहे, इंट्रोडक्शन फाईलला कॉपी करा म्हटलेलं आहे. ते इंट्रोडक्शन फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि त्यानंतर इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. तर कॉपी करून घ्या आणि कशातनी पेस्ट करा म्हटलेलं आहे. कॉपी करून झाल्यानंतर आपल्या स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये, स्टुडंट आय डी म्हणजे जे सुरुवातीचं फोल्डर आहे बघा, हे सुरुवातीचं फोल्डर होतं सपोर्ट, त्याच्या खाली कुठेही राईट क्लिक करा आणि तिथे जाऊन पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील यादी उतरत्या क्रमाने सॉर्ट करा म्हटलेलं आहे. तर यादी आपल्याला उतरत्या क्रमाने सॉर्ट करायची आहे. तर ही जी लिस्ट आहे या पूर्ण लिस्टला व्यवस्थित अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या किंवा Ctrl+A सुद्धा सिलेक्शन जरी केलं तरी चालेल किंवा अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे या ठिकाणी कर्सर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन करून घेतलं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सॉर्टिंग करायचं आहे. तर सॉर्टिंगसाठी बघा, आपल्याला याच्यातनी पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये तर A to Z दिलेला आहे. तर सॉर्टमध्ये जा आणि याच्यामध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला कोणत्या लाईनमध्ये सॉर्ट करायचं आहे बघा, डिसेंडिंगमध्ये. तर याच्यातली सेकंड नंबरचा ऑप्शन घ्या, डिसेंडिंगवर क्लिक केलं आणि त्यानंतर ओके करायचं आहे. बघा झालं आपलं सॉर्ट आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंट आउटलाईन फॉर्ममध्ये पहा म्हणते. तर दिलेलं डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला आउटलाईन या फॉर्ममध्ये पाहायचं आहे. तर पाहण्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि व्ह्यू टॅबवर गेल्यानंतर याच्यातनी जे व्ह्यू सांगितलं असेल तोच व्ह्यू याच्यातून घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून सुपरस्क्रिप्ट करा म्हटलेला आहे. तर आता आपल्याला बघा, तिसऱ्या वाक्याचा फॉन्ट जो आहे तो सुपरस्क्रिप्ट करायचा आहे. तर तिसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करा. तिसऱ्या वाक्याला सिलेक्शन केलेलं आहे. फॉन्टला सुपरस्क्रिप्ट करण्यासाठी बघा, फॉन्टच्याच ग्रुपमध्ये इथे सुपरस्क्रिप्ट दिलेला आहे. तर इथूनच आपल्याला सुपरस्क्रिप्ट करा आणि नंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम ई नंतर एक नवीन कॉलम इन्सर्ट करा म्हणते. कॉलम ईच्या नंतर एक नवीन कॉलम इन्सर्ट करा म्हटलेला आहे. तर कॉलम ईला सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता कॉलम ईच्या नंतर जर नवीन कॉलम घ्यायचा जर असेल तर कॉलम एफला सिलेक्शन करा आणि ते इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, इथे एक नवीन कॉलम आलेला आहे ईच्या नंतर आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे वर्कशीट ऑक्टोबर मूव्ह करून तिचे स्थान शीट 1 नंतर ठेवा म्हटलेलं आहे. तर ऑक्टोबर शीटला इथून उचलून आपल्याला शीट 1च्या नंतर ठेवायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं बघा, पहिले ऑक्टोबर शीटला सिलेक्शन करायचं आहे. सेलच्या ग्रुपमध्ये जा, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर मूव्ह ओव्हर शीट कॉपीवर क्लिक करायचं आहे आणि या कॉपीवर क्लिक केल्यानंतर बघा कुठे ठेवायचं आहे, शीट 3च्या नंतर, शीट 1च्या नंतर. तर शीट 1 नंतर क्लिक करा इथे आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर सबमिट करा. दिलेले प्रेझेंटेशन स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवा म्हटलेलं आहे. तर स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवण्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि व्ह्यू टॅबवर गेल्यानंतर यातून स्लाइड सॉर्टर व्ह्यू घ्यायचा आहे. घेतलं त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाईड सर्वात शेवटच्या स्लाईड नंतर इन्सर्ट करा म्हणते. आता 2 ब्लँक स्लाईड आपल्याला सगळ्यात शेवटच्या स्लाईड नंतर घ्यायचे आहे. तर पहिले पाहून घ्या सर्वात शेवटची स्लाईड किती आहे. बघा 5 स्लाईड दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. ही सर्वात शेवटची स्लाईड आहे आणि आपल्याला ब्लँक नावाच्या 2 स्लाईड घ्यायच्या आहे. तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि ब्लँक नावाच्या 2 स्लाईड याच्यातून आपल्याला घ्यायच्या आहे. एक आणि पुन्हा दुसरी घ्यायची. बघा 2 ब्लँक स्लाईड घेतल्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा,
MS आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनी सब्जेक्ट आणि कंप्लेटेड स्टेटससाठी टास्क तयार करा म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला याच्यातनी आता टास्क तयार करा म्हटलेला आहे. तर टास्क तयार करण्यासाठी न्यू आयटममध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला टास्क निवडायचा आहे. तर टास्क निवडल्यानंतर बघा अशा प्रकारचं लेआउट इथे आलेलं आहे, फॉर्मसारखं आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला जे काही माहिती दिली असेल ते याच्यातनी आपल्याला फिलअप करायची आहे. जसं याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे तर व्यवस्थित सब्जेक्टला कॉपी करून घ्या Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये जाऊन आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट टाईपसुद्धा करू शकता. जसं तसं टाईप करा. मी कॉपी पेस्ट करतो आणि काय म्हणते स्टेटससाठी कंप्लीटेड घ्यायचं आहे. तर स्टेटसमध्ये जा आणि ज्यातूनच आपल्याला कंप्लीटेड स्टेटस निवडायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेलं आहे. नाव दिलेलं आहे आणि कंपनीचं नाव मिळून आपल्याला एक नवीन कॉन्टॅक्ट बनवायचं आहे. तर नवीन कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि याच्यातून आपल्याला कॉन्टॅक्ट्स घ्यायचा आहे. तर कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी नाव दिलेलं आहे सगळ्यात आधी. तर नावाला कॉपी करून घ्या आणि नाव फुल नेममध्ये नाव टाकायचं आहे. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नाव कॉपी करा Ctrl+C न आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाईप करायचं आहे किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर इंटरनेटचा क्वेश्चन्स आहे बघा. दिलेल्या ब्राउझरमध्ये www.google.com वर डिजिटल कॅमेरा हे सर्च करा म्हटलेलं आहे. तर बघा अशा प्रकारच्या क्वेश्चनचा व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि अशा प्रकारचे जे इंटरनेटचे क्वेश्चन्स आहे थोडाच फरक असते त्यामध्ये, त्यामुळे ते बरेच वेळेस चुकतात. तर व्यवस्थित पाहून घ्या. काय म्हणते बघा, दिलेल्या ब्राउझरमध्ये www.google.com वर डिजिटल कॅमेरा सर्च करा म्हटलेलं आहे. तर बघा याचं उत्तर पहिलेच आहे. त्यानंतर बघा www.worldnewspaper.com लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा म्हटलेलं आहे. तर ब्राउझरमध्ये ही लिंक ओपन करण्यासाठी याचं उत्तर 2 नंबरला आहे. अशा प्रकारे आपलं सर्व लेवल 1 मधले क्वेश्चन सर्व सोडवणं झालेले आहे. तर त्यानंतर आपल्याला लेवल 2 मधले पूर्ण क्वेश्चन सोडवायचे आहे. तर लेवल 2 मध्ये सगळ्यात आधी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सोडवायचा आहे. तर पहिला क्वेश्चन बघा ऑब्जेक्टिव्हचा. टोपोलॉजीमध्ये हा सोडून पुढील प्रकार असतात म्हटलेला आहे. तर टोपोलॉजीमध्ये सर्व प्रकार दिलेले आहे म्हटलेला आहे. तर याचं उत्तर स्टार सोडून सर्व असतात. पुढीलपैकी स्टोरेज डिव्हाइस कोणते आहे म्हटलेले आहे. तर पुढीलपैकी स्टोरेजचं डिव्हाइस जे आहे ते कोणते आहे बघा. तर स्टोअर करण्यासाठी आपण हार्ड डिस्कचा वापर केला जाते. सॉफ्टवेअरला डॅश असेही म्हणतात म्हटलेलं आहे. तर सॉफ्टवेअरला काय म्हटले जाते बघा, प्रोग्राम्स म्हटले जाते. मायक्रो कॉम्प्युटर सिस्टीममध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे मायक्रो प्रोसेसर नावाच्या एकाच चिपमध्ये असतात म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. सर्व ऑब्जेक्टिव्हचे व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवरती टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पहा. आणि जर आजचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. तर बघा त्यानंतर प्रतिमेमध्ये हायलाईट केलेल्या इव्हेंटच्या तपशिलामधून इव्हेंटच्या कोणत्या प्रकारचा उल्लेख आहे ते ओळखा म्हटलेलं आहे. पहिले पाहून घ्या. तर याचं उत्तर पहिलेच आहे. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे फाईल ट्रान्सफर करण्यासाठी एक स्टँडर्ड मानक आहे म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. बघा आपल्या लेवल 2 मधलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे लेवल 2 मधलं. बघा प्रॅक्टिकल मधला पहिला क्वेश्चन आहे बघा, हार्डवेअर फोल्डरमधून माऊस फाईल
कलरमधल्या अदरमध्ये मूव्ह करा म्हटलेलं आहे. तर कशातून म्हटलेलं आहे? हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे. बघा इथे माऊस फाईल दिलेली आहे. तर माऊस फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून काय करायचं आहे? मूव्ह करण्यासाठी इथून कट हा ऑप्शन्स वापरायचा आहे. तर याच्यातून त्या फाईलला कट करून घ्या आणि कुठं न्यायचं आहे बघा? कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ते पेस्ट करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले एन्व्हायरमेंट फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे. त्याच्यातलं जे फोल्डर डिलीट करायचं असेल त्याला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे माऊसच्या मदतीने किंवा कीबोर्डवरचं डिलीट बटन प्रेस करा किंवा इथूनही डिलीट केलं तरी चालेल आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बास्केट फोल्डरमधून फ्रूटमध्ये मून फाईल मूव्ह करा म्हटलेलं आहे. तर कशातून म्हटलेलं आहे? बास्केट फोल्डरमधून म्हणत आहे. तर बास्केट फोल्डरमध्ये जायचं आहे, मून फाईलला सिलेक्शन करा आणि इथून तिला मूव्ह करायला सांगत आहे. तर राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला काय करायचं आहे बघा? कट करायचं आहे. कट केलं इथून त्या फाईलला कोणत्या ठिकाणी घेऊन जायचं आहे? त्या फाईलला फ्रूटमध्ये. तर फ्रूट हे फोल्डर कुठे आहे? एक स्टेप बॅकमध्ये. तर एक स्टेप बॅकमध्ये जा, इथं फ्रूट्स फोल्डर दिलेला आहे याच्यामध्ये जायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 3 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधील जे शब्द आहे ते आपल्याला 3 कॉलममध्ये स्प्लिट करायचे आहेत. तर त्यासाठी कुठे एक सिंगल क्लिक करा. सर्व शब्दाला म्हटलेलं आहे पूर्ण डॉक्युमेंटला. तर इथं कुठेही क्लिक केलं मी, त्यानंतर सिलेक्टमध्ये जायचं आहे आणि सर्व सिलेक्शन ऑल करून घ्या, म्हणजे सगळं आपलं सिलेक्शन होईल. सर्व सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. लेआउट या टॅबमध्ये गेल्यानंतर पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला कॉलम्समध्ये जायचं आहे आणि कॉलम्समध्ये जाऊन आपल्याला किती कॉलममध्ये घ्यायचं आहे? 3. तर याच्यातून आपल्याला 3 निवडायचं आहे. बघा जे काही डॉक्युमेंट आहे आपल्या 3 कॉलममध्ये स्प्लिट झालेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणताही एक टेबलमधला कॉलम काढून टाका म्हणते. तर बघा याच्यातनी पूर्ण हा टेबल दिलेला आहे. या पूर्ण टेबलमधून कोणताही एखादा आपल्याला कॉलम काढायचा आहे. जसं मी याच्यातला ॲड्रेस हा कॉलम जर आपल्याला जर काढायचा जर असेल तर त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केलं, त्यानंतर सिलेक्शन केल्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि लेआउटमध्ये गेलं त्यानंतर इथे डिलीटच्या ऑप्शनमध्ये जा आणि डिलीट कॉलमवर क्लिक करायचं आहे. बघा अख्खा कॉलम पूर्ण डिलीट झालेला आहे तो आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये 3 रो आणि 3 कॉलमचं टेबल तयार करा म्हणते आणि पहिल्या रो मधील दुसऱ्या सेलचा बॅकग्राऊंड कलर बदलून ऑरेंज करा म्हटलेलं आहे. तर कुठं म्हटलेलं आहे बघा? 3x3चं कॉलम आपल्याला घ्यायचा आहे. तर 3x3चं बनवण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर टेबल्समध्ये जा, त्यानंतर इन्सर्ट टेबलचा वापर करायचा आहे आणि बघा याच्यातनी नंबर ऑफ कॉलम्समध्ये किती सांगितलेलं आहे? 3. तर नंबर ऑफ कॉलममध्ये 3 टाईप करा किंवा टाकायच्यामधून आणि नंबर ऑफ रोमध्ये सुद्धा 3 टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर ओके करा. तर बघा इथे 3x3चा एक टेबल आलेला आहे आणि त्यानंतर त्याचा बॅकग्राऊंड कलर आपल्याला कोणता करायचा आहे? दुसऱ्या सेलचा. तर दुसरी सेल कोणती ही येणार, दुसरी सेलला सिलेक्शन करा. त्यानंतर शेडिंगमध्ये जायचं आहे आणि शेडिंगमध्ये येऊन आपल्याला याच्यातून ऑरेंज कलर घ्यायचा आहे. ऑरेंज कलर घेतला आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज A6 ते G6 ला SN4 ही शेल स्टाईल अप्लाय करा म्हणते. A6 पासून तर G6 पर्यंत म्हटलेलं आहे. A6 पासून कॉलमचा A सिलेक्शन करायचा आहे आणि रोचा 6 सिलेक्शन करायचा आहे. A6 पासून तर G6 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. एवढं सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर बघा आपल्याला काय चेंज करायचं आहे? SN4 ही सेल स्टाईल म्हटलेलं आहे. तर सेलची जे स्टाईल आहे ते SN4 ठेवायची आहे. तर सेल स्टाईलमध्ये जा आणि SN4 ही नावाची स्टाईल आपल्याला इथून घ्यायची आहे. घेतली आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. कॉलम C कॅन्डिडेट ID हा Z2A म्हणजेच लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हटलेला आहे.
तर कॉलम सी म्हटलेलं आहे, तर कॉलम सीला सिलेक्शन करा. परंतु त्यांनी ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे कॅन्डिडेट आय डीपासून. तर कॅन्डिडेटची जी आय डी आहे तर ते इथून सुरुवात झालेली आहे त्याची. तर इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या, इथपर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यातनी सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जा आणि सॉर्ट अँड फिल्टरमध्ये गेल्यानंतर कोणतं फिल्टर घ्यायचं आपल्याला, सॉर्टिंग घ्यायचं आहे बघा, Z2A. तर याच्यातनी 2 दिलेलं आहे सॉर्टिंग. तर याच्यातलं Z2A म्हणजे सेकंड नंबरचं द्यायचं आहे, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट दिलं आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये सिलेंडर काढायचा आहे आणि त्याला 3D ऑब्जेक्ट इन्सर्ट करायचा आहे. तर सिलेंडर काढण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा. इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर शेप्समध्ये जायचं आहे, शेपमध्ये जा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला सिलेंडर घ्यायचं आहे. तर बघायचे तर सिलेंडर दिलेला, तर सिलेंडर काढा आणि सिलेंडर काढल्यानंतर त्याला 3D मध्ये कन्वर्ट करण्यासाठी शेप इफेक्टमध्ये जायचं आहे आणि याच्यातून 3D रोटेशन घ्या आणि याच्यातलं कोणतंही 3D रोटेशन घेतलं तरी चालेल आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक नावाच्या स्लाईड ॲड करा म्हणते आणि सर्व स्लाईडला अनकवर, स्लाईड ट्रान्झिशन आणि फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला 2 ब्लँक नावाचे स्लाईड घ्यायचे आहे. तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि यातून 2 ब्लँक स्लाईड घ्यायचे आहे. अशा प्रकारे 2 ब्लँक स्लाईड घेतल्या आणि सर्व स्लाईडला अनकवर नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर ट्रान्झिशन टॅबमध्ये जायचं आहे आणि याच्यातून बघा अनकवर नावाचं ट्रान्झिशन घ्या, इथून मोरवर जायचं आहे आणि याच्यातून अनकवर नावाचं ट्रान्झिशन दिलं आपण आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो फ्रॉम टॉप द्यायचा आहे. तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि फ्रॉम टॉप हा इफेक्ट द्यायचा आहे. सर्व स्लाईडला म्हटलेलं आहे म्हणून इथून आपण अप्लाय टू ऑल करायचं आहे. सर्व स्लाईडला इफेक्ट आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडमध्ये फाईल नेम ॲड करा म्हटलेलं आहे. तर करंट स्लाईडसाठी आपल्याला फाईल नेम हे नाव टाकायचं आहे. तर फाईल नेम हे नाव टाकण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स घ्या आणि इथं तो ड्रॅग करून काढायचा आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला फाईल नेम हे नाव टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. MS आउटलुकमध्ये कॉन्फरन्स हॉल लोकेशनवर मीटिंग विथ सेल्स डिपार्टमेंट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला अपॉइंटमेंट बनवायची आहे. तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. इथून अपॉइंटमेंट घ्या आणि त्यामध्ये आपल्याला ही सगळी माहिती टाकायची आहे. तर सगळ्यात अगोदर याच्यातनी काय दिलेलं आहे, लोकेशन दिलेलं आहे. तर लोकेशनला मी कॉपी पेस्टच करतो, तुम्ही टाईपसुद्धा करू शकता, कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. कॉपी करून टाकलेलं आहे मी. त्यानंतर सब्जेक्टला कॉपी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाईप करायचा आहे किंवा कॉपी पेस्ट करा आणि मग सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. www.aecc.com वेबपेज ओपन करा म्हणते आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करायचं आहे. तर फेवरेट लिस्टमध्ये ॲड करण्यासाठी बघा पहिले ओपन करा म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर 4 नंबरला आहे. www.yahoo.com वेब पेज ओपन करा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करायचं आहे. तर सेमच आहे. तर याचं उत्तर सुद्धा 4 वर आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर शेवटचं लेवल आपल्याला सोडवायचे आहे. शेवटचे 10 क्वेश्चन्स राहिलेले आहे तर ते सुद्धा आपण सोडून घेऊया. या लेवलमध्ये थोडेसे कठीण क्वेश्चन्स विचारले जातात. बायनरी किंवा 2 स्टेट नंबरिंग सिस्टीमने डेटा व सूचना इलेक्ट्रॉनिक रीतीने दाखवल्या जातात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे.
डॅश डॅश यामध्ये स्टार नेटवर्क प्रमाणेच अनेक कॉम्प्युटर्स एखाद्या सेंट्रल होस्ट कॉम्प्युटरशी जोडलेले असतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर हायब्रिड नेटवर्क आहे. चीनी व जापानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला 16 बिट कोड म्हणजेच युनिकोड आहे. ऑब्जेक्टिव्ह आपले झालेला आहे. आणि शेवटचे 7 क्वेश्चन सुद्धा आपण सोडवून घेऊया. सपोर्ट फोल्डरमध्ये MKCell या नावाने एक नवीन फोल्डर तयार करा म्हटलेला आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे. नवीन फोल्डर तयार करण्यासाठी बघा इथूनही आपण नवीन फोल्डर तयार करू शकतो किंवा राईट क्लिक करा या जागी खाली जागी, त्यानंतर न्यूमध्ये जायचं आहे आणि न्यूमध्ये जाऊन इथून फोल्डर घ्यायचं आहे. तर फोल्डर घेतलं आणि त्याला कोणतं नाव द्यायचं आहे बघा, MKCL कॅपिटलमध्ये आहे तर कॅपिटलमध्ये द्या. MKCL हे फोल्डरला नाव दिलेलं आहे. बाहेर क्लिक करा कुठेही आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, तुम्ही MS वर्ड वापरून तुमचा रिझ्यूम तयार केला आहे. आता तुम्हाला तुमचा फोटो पिक्चर कंट्रोलमध्ये समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटच्या सुरुवातीला तुम्ही पिक्चर कंटेंट कंट्रोल कशा प्रकारे समाविष्ट कराल म्हटलेलं आहे. तर सुरुवातीला म्हटलं तर या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केलेलं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये जा, डेव्हलपर टॅबमध्ये जायचं आहे. डेव्हलपर टॅबमध्ये गेल्यानंतर बघा इथे कंट्रोल्स दिलेले आहेत. तर या कंट्रोल्समध्ये जाऊन आपल्याला याच्यातलं पिक्चर कंटेंट कंट्रोल घ्यायचं आहे. तर बघा याच्यातून आपण कोणताही याच्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो लावू शकतो आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. G7, G8, G9 व G10 या सेलमध्ये अनुक्रमे 50, 100, 65, 96 या व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहे. आणि G7 ते G10 या सेल रेंजमधील बेरीज कॅल्क्युलेट करा आणि फंक्शनचा उपयोग करून ती G13 या सेलमध्ये सुद्धा आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. तर बघा G7 मध्ये क्लिक करायचं आहे. सुरुवातीला यामध्ये 50 ही व्हॅल्यूज टाकायची आहे. त्याच्यानंतर 100 टाकायचं आहे. त्यानंतर 65 टाकायचं आहे. त्यानंतर 96 टाकायचं आहे. आणि या सर्वांची बेरीज आपल्याला कशातनी काढायची आहे बघा, G13 मध्ये. तर G13 मध्ये क्लिक करा आणि या ठिकाणी याची बेरीज काढायची आहे. तर बेरीज काढण्यासाठी आपण डायरेक्ट ऑटो सम जरी वापरलं तरी चालेल. आणि जेवढी संख्या आहे तेवढीच संख्या आपल्याला सिलेक्शन करायचं आहे आणि एक एंटर करा. अशा प्रकारे त्याची बेरीज निघालेली आहे टोटल. आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल N4 मध्ये इफ फंक्शन वापरा म्हणते. आणि जर सेल J4 ची किंमत 50 पेक्षा अधिक असेल तर रिझल्ट ट्रू दाखवायचा आहे. तर आपल्याला याच्यातनी रिझल्ट दाखवायचा आहे. कशातनी काढायला म्हटलेलं आहे N4 मध्ये. तर N4 मध्येच क्लिक करा. इफ फंक्शन वापरण्यासाठी बरोबरचे चिन्ह घ्यायचं आहे आणि त्या पुढं आपल्याला I आणि F टाईप करा आणि शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्यायचं आहे. ओपन ब्रॅकेट घेतलं. ओपन ब्रॅकेट घेतल्यानंतर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, जर सेल J4 ची किंमत 50 पेक्षा अधिक असेल तर J4 ची किंमत म्हटलेलं आहे तर J4 ला सिलेक्शन करा. अधिक 50 पेक्षा अधिक दाखवायचं आहे तर 50 पेक्षा अधिक दाखवण्यासाठी आपल्याला इथून लेस दॅन ग्रेटर दॅन घ्यायचं आहे. ग्रेटर दॅन घ्या. त्यानंतर नंतर आपल्याला याच्या पुढं 50 टाईप करायचं आहे आणि नंतर आपल्याला कॉमा द्या आणि नंतर आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ट्रू हा शब्द लिहायचा आहे. ट्रू शब्द लिहिला. त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमानं तो शब्द पूर्ण करा आणि त्यानंतर ब्रॅकेट सुद्धा पूर्ण द्यायचा आहे. एवढं झालं. त्यानंतर एक एंटर करा. बघा पहिल्या विद्यार्थ्याचं निघालेलं आहे आणि जे बाकीचे राहिलेलं आहे त्यांचं काढण्यासाठी बघा या ठिकाणी अशा प्रकारे कर्सर ठेवा कोणत्यावर आणि अशा प्रकारे त्याला खाली ओढायचं आहे. निघालं सर्वांचं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दिलेल्या IT टेक्नॉलॉजी टेक्स्टला लेफ्ट इफेक्ट पासून ट्रेच अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर IT टेक्नॉलॉजी या शब्दाला ट्रेच द्यायचा आहे. तर ट्रेच देण्यासाठी पहिले IT टेक्नॉलॉजी शब्दाला पूर्ण सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला ॲनिमेशनमध्ये जा, मोरमध्ये जायचं आहे आणि याच्यात जर असेल तर पाहून घ्या, याच्यात नाही आहे. त्यानंतर मोर एंट्रन्स इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथे बघा मॉडरेटमध्ये स्ट्रेच दिलेला आहे तर याच्यातलं आपलं स्ट्रेच घ्यायचं आहे. त्यानंतर ओके करा. स्ट्रेच घेतल्यानंतर ओके केलं. त्याचा इफेक्ट कोणतं सांगितलेलं आहे, लेफ्ट इफेक्ट सांगितलेला आहे. तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि याच्यातून लेफ्ट इफेक्ट घ्यायचा आहे. लेफ्ट इफेक्ट घेतला आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा.
त्यानंतर आहे बघा एम एस आउटलुकमध्ये 15 मे 2014 ते 25 मे 2014 सिंहगड लोकेशनवर समर कॅम्प सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हटलेलं आहे. तर इव्हेंट तयार करण्यासाठी न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि त्यातून ऑल डे इव्हेंटवर क्लिक करायचं. अशा प्रकारे ऑल डे इव्हेंटवर क्लिक करा. त्यानंतर याच्यात बघा डेट दिलेली आहे, तर डेटला कॉपी करून घ्या पहिल्या आणि पहिली डेट पहिल्यामध्ये टाका आणि जे एंडिंगची डेट आहे तिला सुद्धा कॉपी करा आणि एंडिंग डेट आपल्याला एंडिंगमध्ये टाकायचं आहे. टाकलेलं आहे. त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे, तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचं आहे. सर्व टाकलं आणि नंतर सेवाने क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. आणि आजच्या एक्झामचा शेवटचा क्वेश्चन आहे बघा. दिलेल्या वेब पेजमध्ये स्काईप नेम, माय स्काईप आणि पासवर्ड स्काईप 10 देऊन साइन इन करा म्हटलेलं आहे. तर हा क्वेश्चन बघा. पहिले तर याचं उत्तर हे आहे बघा 3 नंबरवर आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व एक्झाम सोडवणं झालेलं आहे. चेक करून घ्या कुठे शिल्लक राहिलेलं आहे तर. आणि त्यानंतर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. अजूनसुद्धा माझ्याकडे 27 मिनिटाचा टायमिंग आहे शिल्लक, तर टायमिंगचा पूर्ण वापर करा. बघा इथं पूर्ण 0 बाकी आहे म्हणते, तर येस करा. पुन्हा येस करायचं आहे, पुन्हा येस करा. तर बघा आपल्याला याच्यातनी 46 मिळालेले आहे 50 पैकी. तर यामध्ये जे चुकलेले असेल मी तुम्हाला सर्व ते याच्यातनी दाखवणार आहे. बघा आपलं कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते म्हटलेलं होतं, तर याचं उत्तर होतं लेझर. त्यानंतर हे सुद्धा चुकलं होतं आपलं. आणि शेवटचं सुद्धा चुकलं होतं, तर त्याचं उत्तर हे होतं. आणि एक आपला ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे, कोणता चुकलेला आहे तर चेक करावं लागेल.